नमस्कार फ्रेंड, मी जयश्री. तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग आज सकाळी मस्त असा चहा बनवला आणि चहा बनवून सकाळचंच मग मिशोचं पार्सल आलं होतं. ड्रेस ऑर्डर केला होता. मग छान अशी क्वालिटी आली होती. मस्त ड्रेस होता, प्राईजमध्ये पण परवडला होता. त्याच्यानंतर भेल बनवली आणि मग असा सणाचा स्वयंपाक बनवला. भात आणि सार भाजी, कढी, पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या, भजी, पोंगे आणि देवाला नैवेद्य लावला. एवढं सगळं करता करता संध्याकाळच झाली. त्याच्यानंतर मग शिंगोड्यांचा हार बनवला. हार खूप दिवसापासून शिंगोड्या तयार करून ठेवल्या होत्या, पण हार काही बनवला नव्हता, म्हणून मग हार बनवला. आणि नंतर मग पूजेची तयारी करायला गेलो, कारण संध्याकाळ झाली होती पूजा करायला. आरतीचं ताट सजवलं, नैवेद्य घेतलं आणि माझ्या बाळाचं चालू होतं, मम्मा तुला टिक्का लावू दे, कुंकू लावू दे. मग तिला कुंकू लावू दिलं आणि मग मस्त घराच्या बाहेर निघालो. आरती करायला नारळ घेतलं आणि पितळमध्ये पाणी घेतलं आणि निघालो घराच्या बाहेर. मस्त अशी पूजा करून घेतली, नैवेद्य, दिवे लावले तिथं. माझ्या माहेरी अशीच पूजा करतात ते, पण मी इथं तशीच पूजा करते. आणि ते करून मग नंतर मस्त होळी जाळली आणि तिथं शांत बसलो. इडापिडा जाहो, सुखाचे दिवस लाभू दे, हेच देवीला प्रार्थना केली. आणि पाया पडून मस्त बाजूला साईडला उभं राहिलो आणि सर्वांनी मस्त असं दर्शन करून देवीला प्रसाद वगैरे वाटला आणि थोडा वेळ तिथंच उभं राहिलो. प्रसन्न वाटते. सगळ्यांनी मिळून मस्त होळी जाळली आणि शांतपणे तिथं बसलो. अहोंनी मस्त होळीमध्ये नारळ टाकलं. आमच्या इथं अख्खं नारळ टाकतात होळीमध्ये. आणि घरी येऊन असं मस्त छान सगळ्यांनी मिळून जेवण केलं. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.